उन्हाळा सुरून 2 महिने उलटत आहेत, मात्र प्रशासनाकडनं पाण्याची कसलीही तजवीज जी आहे केली नाही। त्यामुळे आता रुई धारूरचे जे लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रुई धारूर असेल, पाची पिंपळ तांडा, विझरा तांडा आणि घोड्याचा माळ तांडा असेल, या तांड्यावरती अद्याप पाण्याची कसली योजना जी आहे पोहोचली नाही। त्यामुळे महिला ग्रामस्थ जे आहेत अशा पद्धतीनं डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा बीडमध्ये दौरा आहे आणि दौऱ्यापूर्वीच अशा पद्धतीनं महिला ज्या आहेत डोक्यावरती हंडा घेऊन आक्रमक झालेले आहेत। आम्हाला कुठेतरी पाणी द्या अशी मागणी जी आहे ते करताना दिसतं। एकंदरीत काय मागणी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काय मागणी आहे? आमची मागणी काहीच नाही सर, पाणी नाही आमच्या 3 तंड्यात गावात पाणीच नाही। 2-3 किलोमीटर लांबून आणावं लागतंय, तेवढी आमची मागणी पूर्ण करा। डोक्यावरती तुम्ही हंडा घेतलाय, काय मागणी कराल? अजित पवार आज या ठिकाणी बीडमध्ये उपस्थित आहेत। पाणी द्या आम्हाला, पाणी नाही, पाणीचं मागणी मागायला लागला आम्ही। हां, पाणी पाहिजे आम्हाला। हां, आमच्या हातात पाहिजे पाणीच। काय मागणी? पाण्याची मागणी आहे। कसं पाणी आणायचं म्हातारे कोतारे 2 किलोमीटर लांब। हां, पाण्याचा त्रास आहे आम्हाला, पाणी हाकाचा पाहिजे आम्हाला। हां, आता पाण्यासाठी कुठून आणताय, कुठून कसरत करताय पाण्यासाठी? काय लय आमचं लय तुरण काळ चाललंय, पाणी नाही। हां, लांबून आणता, एक हांडा आणत नाही, कसं पाणी आणायचं? 5 रुपयाला 10 रुपयाला घागर आणता। किती रुपयाला घागर पाणी भेटतं? 10 रुपयाला 5 रुपयाला, ते बी देत नाहीत आम्हाला पाणी, ते सुद्धा देत नाहीत, अडवून हे करते। हां, पाणी आम्हाला लई लांबून आणावं लागतंय, आम्हाला चक्कर येते या पाणी आणू। आम्ही 2-2, 3-3 ठिकाणी घागर ठेवून पाणी घेत आहोत। आम्ही काय मरावा का आम्ही मग? महिला ग्रामस्थ जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। 7 ते 8 रुपयाला एक घागर पाणी आणण्याची त्यांच्यावरती वेळ आहे। एवढंच नाही तर गेल्या 2 महिन्यापासून यांना पाणी जे आहे ते मिळत नाही। त्यामुळे आता प्रशासनानं पाण्याची तजवीज करावी। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे देखील बीडमध्ये, त्यांनीही या पाण्यावरती विशेष अशी बैठक लावून आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे आता महिला ग्रामस्थांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।